नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण यूपीएससी पूर्व परीक्षेवरती जे काही PYQ आहेत, मागील प्रश्नपत्रिका आहेत, त्यांचं विश्लेषण करत आहोत आणि त्या विश्लेषणाच्या आधारे आपण आता प्राचीन भारताचा इतिहास हा पूर्ण केलेला आहे आणि पुढल्या भागामध्ये आपण आज मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यावरती पुढे जात आहोत. आपण जर पाहिलं तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती प्रश्नांची संख्या खूप कमी आहे. 2011 ते 23 पर्यंतचाही विचार केला तर साधारणतः 25 प्रश्नांच्या आसपास आपल्याला हे आलेले एकूण प्रश्न दिसून येतात आणि या दृष्टिकोनातून विचार केला तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती खूप कमी प्रश्न विचारले जातात. तर या दृष्टिकोनातून साधारणपणे दरवर्षी दोन किंवा तीन असे प्रश्न विचारले जातात. आपण मध्ययुगीन भारतासाठी मोस्टली जर बघितलं तर सतीशचंद्र आहे किंवा झेल मेहता आहे किंवा NCERT आहेत. NCERT जे आहे ते सतीशचंद्रांचंच आहे. तर सतीशचंद्रांचं NCERT पण आहे आणि त्यांची इतर पुस्तकं पण आहेत, रेफरन्स बुक पण आहेत. तर या दृष्टिकोनातून सतीशचंद्रांचं पुस्तक आणि झेल मेहतांचं पुस्तक मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी आपण रेफर करतो. परंतु NCERT जरी केली तरी पण सफिशियंट होऊ शकते, कारण प्रश्नांची संख्या जास्त नाही आहे त्या दृष्टिकोनातून. पण UPSC देत आहोत तर साहजिकच आहे की या ठिकाणी एक प्रश्नही तेवढाच मोलाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून याला आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. तर या दृष्टिकोनातून PYQ आहेत ते आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, मध्ययुगीन भारताच्या धार्मिक इतिहासाच्या संदर्भात सुफी गुणवादी खालील पैकी कोणत्या पद्धतीचा पाठपुरावा करण्यासाठी ओळखले जात होते? म्हणजे थोडक्यात काय, यांचं सुफी तत्वज्ञान जे आहे तर ते सुफी तत्वज्ञान काय आहे असा हा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेले आहेत: ध्यान आणि श्वासावर नियंत्रण, 2 एकाकी जागा गंभीर तपस्वी व्यायाम, का 3 आहे त्यांच्या श्रोत्यामध्ये आनंदाची भावना जागृत करण्यासाठी पवित्र गीतांचे पठन. तर यापैकी कुठले ऑप्शन्स बरोबर आहेत असं विचारलं गेलेलं आहे. 1, 2 का 2, 3 का फक्त 3 का 1, 2, 3. तर डी याचं उत्तर येतं. तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत, कारण सुफिइझम याला तवस्सुफ असंही म्हटलं जातं, तसव्वुफ असंही म्हटलं जातं. तर सुफिइझम हा एक प्रकारे जसा आपण योगा आपल्या हिंदू धर्म प्रणालीमध्ये किंवा संस्कृतीमध्ये म्हणतो, तसंच हे सुफिइझम इस्लाममध्ये आहे. हे आपण पाहतो की ज्याच्यामध्ये देवाबरोबर आध्यात्मिकरित्या जोडण्यासाठी प्रयत्न केला जातो. जसं योग जे आहे तर आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न करतो, तसंच हा सुफिइझम आहे. सुफिइझम जर याचा जे काही उगम आहे तो उगम बघितला तर अब्दुल सद इब्न मुहम्मद खान हा त्याचा फाउंडर म्हटला जातो किंवा त्याचा प्रचारक जो आहे तो प्रचारक म्हटला जातो. भारतामध्ये आपण जर बघितलं तर नक्षबंद जो काही ती यांची परंपरा आहे, तर हे नक्षबंद परंपरा भारतामध्ये पहिल्यांदा सुरू झाली आणि यातले प्रसिद्ध जे काही संत आहेत ते म्हणजे सलीम चिश्ती हे संत आहेत. सलीम चिश्तीवरून एक आठवतं ते म्हणजे काय, अकबरांच्या काळामध्ये सलीम चिश्ती हे होते. तर अकबराने या सलीम चिश्ती यांच्या नावावरून सलीम असं नाव त्यांच्या मुलाला दिलं आणि तो सलीम म्हणजे जहांगीर. तर या दृष्टिकोनातून सुफिइझम पद्धतीमध्ये ह्या तिन्ही गोष्टींचा अवलंब होतो हे आपण पाहतो की संगीत आणि समा बांधणं असं म्हटलं जातं एक प्रकारे त्याला. तर ते एकरूप होणं थोडक्यात, तर हे आपल्याला या सुफिइझम मध्ये पाहतो. तर हे याचं उत्तर येतं तिन्ही बरोबर. पुढला आहे, फतेपूर सिक्री येथील इबादतखाना म्हणजे काय आहे? ए, राजघराण्यातील लोकांसाठी मशिदीचा वापर, बी, अकबराचा खासगी प्रार्थना कक्ष आहे, का सी, सभागृह ज्यात अकबराने विविध धर्मांच्या विद्वानांशी चर्चा केली ते सभागृह, का ती खोली ज्या खोलीमध्ये विविध धर्मातील श्रेष्ठ लोकांसोबत चर्चा करण्यासाठी एकत्र जमा होत असत. तर हा फक्त ही खोली नव्हती तर ती सभागृह होतं. आपल्याला सी आणि डी हे दोन्ही सारखं असल्याचं जाणवतं, पण ते सारखेपणा या ठिकाणी सभागृह म्हणजे एक मोठा हॉल आणि खोली म्हणजे एक छोटीशी रूम आपण म्हणू शकतो. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये याचा जर आपण शब्द पाहिले तर त्यावरून आपल्याला लक्षात येईल हॉल आणि रूम. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की सभागृह जे होतं त्याला इबादतखाना असं म्हटलं जातं. साधारणतः आपण जर बघितलं तर 1575 पासून अकबर हा या सर्व धर्माच्या जे काही विद्वान आहेत त्यांच्याशी चर्चा करून विचार विनिमय करायचा
आणि त्यातूनच त्याची सुलहकुल ही पॉलिसी पुढे आलेली आपल्याला दिसून येतं. आणि आपण जर पाहिलं तर याच्यामधून लक्षात येतं की 1575ला हे सुरू झालं आणि 1582ला हे डिस्कंटिन्यू झालं, थोडक्यात हे बंद झालं असं म्हणू शकतो. हे एक जवळपास 6-7 वर्ष या पद्धतीने चर्चा व्हायच्या आणि त्यानंतर मात्र डिस्कंटिन्यू झाल्या, कारण अकबराच्या जर साम्राज्यापुढील समस्या किंवा त्याचं जे काही मोगल साम्राज्याच्या स्थापनेनंतर त्याचं जे काही विस्तार झालेला होता त्या विस्ताराच्या अनुषंगानं त्याचं कॉन्सोलिडेशन म्हणजे घडी बसवणं असं म्हणतो, तर या दृष्टिकोनातून ह्या चर्चा बंद झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर याचं उत्तर आहे सी. पुढला प्रश्न आहे मध्ययुगीन भारतामध्ये पदनाम महत्तारा आणि पट्टालिका हे कशासाठी वापरलं जात होतं? तर हे पदनाम जे आहे महत्तर आणि पट्टकिला ही साधारणपणे गावातील जे काही प्रमुख असायचे तर त्या गावातील प्रमुखांसाठी हे वापरलं जात असे, महत्तर आणि पट्टकिला. लष्करी अधिकारी असायचे, त्या लष्करी अधिकाऱ्यांना आपण जर पाहिलं तर साधारणपणे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा उल्लेख केला गेलेला आहे. पण मध्ययुगीन भारतामध्ये मोस्टली मनसब किंवा मनसबदार असं लष्करी अधिकाऱ्यांना म्हटलं जायचं. त्याचबरोबर वैदिक कर्मकांडातील तज्ज्ञ जे होते त्यांना विप्रा म्हणायचे किंवा सीर असं म्हटलं जायचं. आणि जे काही गिल्ड्सचे क्राफ्ट गिल्डचे प्रमुख असायचे त्यांना आपण जेठक असं म्हणायचो. पण महत्तर आणि पट्टकिला हे जे आहेत ते गाव प्रमुख म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. पुढला प्रश्न आहे योग्य जोड्या विचारात घ्या किंवा खालील जोड्या विचारात घ्या. मध्ययुगीन भारतामधील राज्य आणि सध्याचा प्रदेश. मध्ययुगीन भारतामध्ये चंपक आणि सध्या तो मध्य भारत आहे का? दुसरं आहे दुर्ग किंवा दुर्गर आणि ते सध्याच्या जम्मू मध्ये आहे का? त्यानंतर कुलत जे मलबार मध्ये आहे का? तर आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये सध्याच्या भारतामध्ये जर बघितलं तर चंपक किंवा ज्याला आपण चंबा असंही म्हणतो, तर हे चंबा घाटी आपण ऐकतोय. तर ही चंबा घाटी कुठं आहे? तर हिमाचल प्रदेशात आहे. त्यामुळं हे चुकीचं आहे. दुसरं दुर्ग जे सध्याच्या जम्मूमध्ये आहे. आणि कुलत जे आहे ज्याला आपण सध्याच्या भाषेमध्ये कुल्लू म्हणतो, तर सिमला कुल्लू मनाली माहिती आहे, तर त्या दृष्टिकोनातून हिमाचल प्रदेश हे आहे. त्यामुळे मलबार हे चुकीचं आहे. त्यामुळे इथं फक्त दुसरे जो आहे फक्त बी जे आहे ते बरोबर येतं या ठिकाणी. पुढला प्रश्न आहे खालील गोष्टींचा विचार करा. बाबरचे भारतात आगमन जे झाले त्यावेळेस काय काय झालेलं आहे? 1. भारतीय उपखंडामध्ये गन पावडरचा पहिल्यांदा परिचय बाबरनं करून दिला. 2. वास्तुकला कमान आणि घुमट या पहिल्यांदा या प्रदेशामध्ये म्हणजे भारतामध्ये आल्या. 3. प्रदेशात तैमुरीड राजवंशाची स्थापना झाली. तर याच्यामध्ये तैमुरीड हे जे आहे हे आपल्याला दिसून येतं की तैमुरीड म्हणजेच मोघल राजवंश, तर त्या दृष्टिकोनातून हा बरोबरच आहे. भारतीय उपखंडामध्ये गन पावडर जो आहे तर ती गन पावडर भारतामध्ये पहिल्यांदा मंगोलांनी आणली, परंतु ती मंगोलांनी आणली तरी पण मुघल भारतामध्ये येण्याच्या आधी मंगोल आक्रमण भरपूर झालेली होती. तर या दृष्टिकोनातून गन पावडरचा परिचय भारताला पूर्वीपासूनच होता. त्यामुळे हे पण जे आहे ते चुकीचं आहे. दुसरं वास्तुकला ज्याच्यामध्ये कमान आणि घुमट म्हणजे आर्च आणि डोम असं म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, तर ते आर्च आणि डोम, तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे जे आहे हे अगदी पहिल्यांदा भारतामध्ये अलाई दरवाजा जो आहे हा या पद्धतीचा पहिलं आर्किटेक्चर होतं. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतं
की अलाई दरवाजा जो अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये पहिल्यांदा आलेला होता, त्यामुळे बाबर जो आहे तो बाबर आला 1526ला. तर अशा वेळेस अलाउद्दीन खिलजी जो आहे तो 13व्या-12व्या शतकामध्ये आपल्याला दिसून येतो, आणि या दृष्टिकोनातून आपल्याला हे चुकीचं आहे हे पाहतो आपण. तर या दृष्टिकोनातून उत्तर आहे फक्त 3. हे जे आहे ते उत्तर बरोबर येतं याचं. पुढला प्रश्न आहे, मध्ययुगीन भारताच्या आर्थिक इतिहासाच्या संदर्भात आर्घट्टा या शब्दाचा संदर्भ काय आहे? तर आर्घट्टा याचा अर्थ काय आहे, तर पर्शियन वर्ड आहे. त्या पर्शियन वर्ड मध्ये म्हणजे चक्र, आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर वॉटर व्हील, इथं व्हील येतं, आणि या दृष्टिकोनातून आपल्याला उत्तर ऑटोमॅटिक त्यांनीच दिल्याचं आपल्याला दिसून येतं. तर तिसरं जे आहे ते बरोबर येतं. बंधपत्रित कामगार, बॉन्डेड लेबर जे आहे ते चुकीचं आहे. लष्करी अधिकाऱ्यांना दिली जाणारी जमीन जी आहे त्याला पण चूक आहे, कारण याला म्हटलं जायचं जागीर म्हटलं जायचं मोस्टली आपण जर पाहिलं तर, आणि त्याचबरोबर हे बरोबर आहे. आणि पडीक जमीन लागवडीच्या जमिनीत बदलणं, म्हणजे जी काही बंजर जमीन असायची, जमिनीचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला मध्ययुगीन भारतात दिसतात. एक होता पोलाज होता, पलिश म्हटलं जायचं. तर त्या अशा वेगवेगळ्या ज्या काही प्रकार आहेत त्याच्यामधून आपण पाहतोय की फक्त उत्तर जे आहे जमिनीच्या सिंचनासाठी वापरलं जाणारं चक्र, वॉटर व्हील. मग ते चक्र जे आहे ते आपण विहिरीमध्ये दोरी सोडून त्याला ओढणं असेल, किंवा जे काही बैल आहे तो फिरता करणं आणि त्याच्यातून त्या चक्राद्वारे पाणी उचलणं आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वॉटर व्हीलचा वापर केला जायचा. पर्शियनमध्ये अर्घट्टा म्हणजे चक्र, आणि त्या दृष्टिकोनातून चाक या अनुषंगानं वापरलं जाणार हे यंत्र. पुढला प्रश्न आहे, भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भात इतिहास, राजवंशी इतिहास आणि महाकाव्य यांचं स्मरण करणे हा खालीलपैकी कोणाचा व्यवसाय होता? तर आपल्याला दिसून येतं की श्रमण म्हणजे मोस्टली आपण जर पाहिलं तर श्रमणचा अर्थ होतोय संन्यासी. मग तो संन्यासी कुठल्याही धर्मातील असेल, बौद्ध धर्मातील असेल किंवा जैन धर्मातील असेल किंवा हिंदू धर्मातील असेल. परिव्राजक म्हणजे संन्यासी भिक्षू, जो मोस्टली परिव्राजक हा जो शब्द आहे जैन आणि बौद्ध भिक्षूंसाठी वापरला जातो. त्यातल्या त्यात जैन धर्मातील भिक्षूंसाठी वापरला जाणारा हा शब्द आहे. त्यानंतर अग्रहारिका हा एक जमिनीचा प्रकार होता, आणि मागध जे आहे हे बरोबर आहे. तर साधारणतः इतिहास किंवा जो काही राजवंशीय इतिहास आहे, महाकाव्य आहे, यांचं स्मरण करणं, म्हणजे ज्याला आपण प्राचीन काळापासून आपण पाहतो की स्मृती ग्रंथ आणि श्रुती ग्रंथ असे असतात. तर स्मृती ग्रंथ म्हणजे स्मरण करून ते ग्रंथ पुढे पिढ्यांना देणं, या पद्धतीच्या जे काही लोक असतात त्यांचा व्यवसाय असायचा, त्यांना आपण मागध म्हणतो. तर याचं उत्तर आहे डी, मागध. पुढला आहे, विजयनगरचा शासक कृष्णदेवरायच्या कर प्रणालीबाबत खालील गोष्टींचा विचार करा. एक जो आहे तो जमिनीवरील कराचा दर यावर अवलंबून निश्चित करण्यात आला की जमिनीची गुणवत्ता काय आहे. 2, वर्कशॉपच्या खासगी मालकांनी उद्योग कर भरायचा असायचा. वर्कशॉप म्हणजे उद्योगाशी रिलेटेड. तर याचं उत्तर जर शोधलं तर ते दोन्ही बरोबर आहेत, कारण जमिनीवरील कराचा दर हा जमिनीची गुणवत्ता, म्हणजे जर समजा पडीक जमीन असेल तर पडीक जमिनीवरती साहजिकच आहे की कर घेतला जाणार नाही किंवा कमी घेतला जाईल. तर या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की कृष्णदेवराय म्हटल्यानंतर तो साधारणपणे एक प्रकारे जनतेसाठी कार्य करणारा राजा होता, स्वतःसाठी नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपण काय पाहतो, जनतेसाठी जो राजा कार्य करतो तो कमीत कमी जनतेवरती कर लादतो, आणि या दृष्टिकोनातून हे उत्तर बरोबर आहे. आणि दुसरं, वर्कशॉपच्या खासगी मालकांनी उद्योग कर भरला पाहिजे, जे साहजिकच आपल्याला दोन्ही बरोबर असल्याचं दिसून येतं. तर या दृष्टिकोनातून याचं उत्तर सी आहे. 1 आणि 2 दोन्ही बरोबर. तिसरा आहे, मध्ययुगीन भारताच्या काळात बंजारा हा काय होता? शेतकरी होता का, योद्धा होता का, विणकर होता का, व्यापारी होता? तर बंजारा हा समाज आपण काय पाहतो की भटक्या जो काही
आपण जाती म्हणतो, तर त्या भटक्या जातींना बंजारा असं अजूनही म्हटलं जातं. आणि यांचा पूर्वीच्या काळामध्ये काय व्यवसाय असायचा, तर तो मोस्टली एखादी वस्तू कमोडिटी विकत घ्यायची आणि ती एखाद्या ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकायची, आणि या दृष्टिकोनातून हा व्यापारी समाज होता हे आपल्याला दिसून येतं. तर मध्ययुगीन भारताच्या कालखंडात बंजारा हा व्यापारी समाज म्हणून उपस्थित होता. या समाजाबद्दल आपल्याला जर आधुनिक भारताच्या इतिहासाचा संदर्भ घ्यायचा असेल तर हा समाज, बंजारा समाज जो आहे, ब्रिटिशांच्या काळामध्ये मिठांचं जे काही व्यापार आहे तो करायचा. आणि त्याच कारणामुळं आपण पाहतो की नंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी मिठावरती किंवा मिठाचा कायदा करून त्याच्यावरती बंजारा समाजाला या व्यापारातून दूर केलं किंवा बाजूला केल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या परदेशी प्रवाशाने भारतातील हिरे आणि हिऱ्यांच्या खाणीबद्दल विस्तृतपणे चर्चा केलेली आहे? तर याचं उत्तर आपल्याला दिसून येतं की हे परदेशी प्रवासी म्हणजे विजयनगर साम्राज्याशी रिलेटेड आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये फ्रँकोइस बर्नियर आहे, जीन बॅप्टिस्ट ट्रॅव्हेनियर आहे, जेन डी थेवनॉट आहे आणि अबे कॅरे आहेत. तर याच्यामध्ये उत्तर आहे जीन बॅप्टिस्ट ट्रॅव्हेनियर. हा ट्रॅव्हेनियर जो आहे, हा ट्रॅव्हेनियर साधारणपणे भारतामध्ये 1638 ते 63 या कालखंडामध्ये साधारणपणे 6 वेळा भारतामध्ये येऊन गेलेला आहे. 6 वेळा भारतात आलेला आहे. आणि याने साधारणपणे हा फ्रेंच प्रवासी होता आणि याने या प्रवास वर्णनामध्ये आपल्या याबद्दल भारतातील हिरे आणि हिऱ्यांच्या खाणीबद्दल चर्चा केल्याचं आपल्याला दिसून येते. बर्नियर हा सुद्धा एक फ्रेंच प्रवासी होता जो साधारणपणे दारा शिकोह किंवा औरंगजेब यांच्या काळामध्ये येऊन गेल्याचं आपल्याला दिसून येतं. जो 1658 मध्ये सुरत या ठिकाणी पहिल्यांदा आलेला होता. आणि बर्नियरनंच भारतातील काशी किंवा वाराणसी हे शहर जे आहे याची तुलना तो काय म्हणतो, ॲथेन्स बरोबर करतो. म्हणजे भारतातील ॲथेन्स म्हणजे कोणतं शहर, तर काशी, असं फ्रँकोइस बर्नियर हे सांगतो. ठीक आहे. त्याचबरोबर कॅरे जो आहे, हा कॅरे हा सुद्धा मोगल साम्राज्यामध्येच 1672 ते 74 या कालखंडामध्ये भारतामध्ये येऊन गेलेलाच दिसून येतं आपल्याला. पुढला प्रश्न आहे, मुघल भारताच्या संदर्भात जहागीरदार आणि जमीनदार यांच्यातील फरक काय आहे? तर याच्यामध्ये जहागीरदार हे न्यायिक आणि पोलीस कर्तव्यांच्या बदल्यात जमीन नियुक्तीधारक होते, तर जमीनदार हे महसूल वसुली व्यतिरिक्त कोणतेही कर्तव्य न बजावता महसूल अधिकारधारक होते. 2, जहागीरदारांना जमीन दिली जी असायची ती वंश परंपरागत होती. आणि जमीनदारांना जी होती वंश परंपरागत नव्हती. आता याच्यामध्ये जर बघितलं तर जहागीरदार हे न्यायिक आणि पोलीस कर्तव्याच्या बाबत, म्हणजे जे एक प्रकारे मनसबदार जे असायचे त्यांनाच आपण जहागीरदार असंही म्हणतो. मध्ययुगीन काळामध्ये जहागीरदारामार्फतच बऱ्यापैकी प्रशासन चालायचं हे आपल्याला दिसून येतं. आणि मुघल बादशाहनं मनसबदारांना जहागिरींचं वाटप केलं म्हणून त्याला जहागीरदार असंही म्हटलं जात असायचं. तर यामध्ये जर बघितलं तर ही प्रशासकीय प्रणाली होती आणि पगाराच्या बदल्यात जमीन मिळायची. तर या दृष्टिकोनातून त्याला जहागीरदार असं म्हटलं जायचं. आणि जमीनदार हा महसुला व्यतिरिक्त कोणतंही कर्तव्य न बजावता महसूल फक्त जमा करायचा. आता या ठिकाणी जर आपण विचारात घेतलं तर आपण हे दोन्ही बरोबर नाही आहेत. डी याचं उत्तर येतंय 1 किंवा 2 बरोबर नाही. मग आता हे इथून जे आहे इथपर्यंत बरोबर आहे, पण जमीनदार जे आहे महसूल वसुली व्यतिरिक्त कोणतंही कर्तव्य न बजावता महसूल अधिकारधारक होता, हे सुद्धा बरोबर आहे. पण मग याचं 1 आणि 2 मध्ये बरोबर का नाहीये? तर हा जो पहिला पार्ट आहे हा मध्ययुगीन भारताचा आहे, मुघल साम्राज्याशी रिलेटेड आहे. पण जमीनदार हा जो घटक आहे पहिल्यांदा आपल्याला कसे दिसतोय
तर तो ब्रिटिश कालखंडामध्ये दिसतोय. जो कायमधारा पद्धती जी काही लॉर्ड कॉर्नवॉलिसने आणली त्या संदर्भामध्ये जमीनदारी व्यवस्था पहिल्यांदा प्रचलित भारतामध्ये दिसून येते. म्हणून आपल्याला मुघल साम्राज्याच्या संदर्भात आपण विचार करत असताना हे चुकीचं आहे हे दिसून येतं, कारण यातला निम्मा भाग जो आहे तो चुकीचा आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर बघितली तर या ठिकाणी जहागीरदारांना दिलेली वतनं जी आहेत ती वंश परंपरागत नव्हती. तर ती राजा म्हणजे मुघल सम्राट जो आहे तो काढून पण घेऊ शकायचा किंवा तो पुढे आहे तसं कंटिन्यू पण ठेवू शकायचा. तर त्या दृष्टिकोनातून वंश परंपरागत इथं होती म्हटलेलं आहे तर ती नव्हतीये. आणि जमीनदारांचे महसूल अधिकार जे आहेत ते मात्र वंश परंपरागत होते. तर या दृष्टिकोनातून एक किंवा दोन दोन्हीही बरोबर नाही आहेत, दोन्हीही चूक आहेत. म्हणून याचं उत्तर डी येतं, एक किंवा दोन दोन्हीही नाही. पुढला आहे खालील विधाने विचारात घ्या. एक, दिल्ली सल्तनतच्या महसूल प्रशासनात महसूल संकलनाचा प्रभारी आमिल म्हणून ओळखला जायचा. दोन, दिल्लीच्या सुलतानाची एकता प्रणाली ही एक प्राचीन स्वदेशी संस्था होती. तीन, दिल्लीच्या खलजी सुलतानांच्या कारकिर्दीमध्ये मीर बक्षी पद अस्तित्वात आले. तर याच्यामध्ये विधानांचा विचार करायला गेलं तर आपल्याला दिसून येतं की फक्त एक हे याचं उत्तर आहे. जे मीर बक्षी पद आहे हे मीर बक्षी पद साधारणपणे अकबराच्या काळामध्ये फारसं प्रचलित झाल्याचं दिसून येतं. दुसरं, एकता पद्धती जी आहे ती सल्तनत काळामध्ये आलेली आहे आणि ही एकता पद्धती जी आहे दिल्लीच्या सल्तनांनी सुरुवात केलेली आहे, त्यामुळं याला प्राचीन भारताचा काहीही संदर्भ नाही आहे. म्हणून याचं उत्तर फक्त एक आहे. आमिल जो आहे तो महसूल कर जमा करायचा अधिकारी होता. तर त्याचं उत्तर येतं फक्त एक बरोबर. पुढील विधाने विचारात घ्या. संत निंबार्क हे अकबराचे समकालीन होते. दोन, संत कबीर यांच्यावरती शेख अहमद सरहिंदी यांचा खूप प्रभाव होता. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर संत निंबार्क यांच्याबद्दल साधारणपणे थोडासा गोंधळ आहे की नेमकं तो कोणत्या कालखंडामध्ये कार्यरत होते. संत निंबार्क जे होते तर काही ठिकाणी 7वं 8वं शतक म्हटलेलं आहे, तर काही वेळेस त्यांचा जो काही कालखंड आहे तर तो 11वं ते 12वं शतक असं म्हटलेलं आहे. तर दोन्हीचा विचार केला तर अकबर हा त्या कालखंडामध्ये नव्हता, त्यामुळे हे तरी चुकीचंच ठरतं. दुसरं, संत कबीर यांच्यावरती शेख अहमद सरहिंदी यांचा प्रभाव होता, तर नाही. संत कबीर यांच्यावरती शेख अहमद सरहिंदी यांचा खूप प्रभाव होता. तर आपल्याला दिसून येतं की संत कबीर हे रामानंदांचे शिष्य होते आणि त्या दृष्टिकोनातून यांच्यावरती रामानंदांचा प्रभाव होता. जे निर्गुण भक्तीबद्दल संत कबीर आपण ओळखतो, संत कबीरांना आपण ओळखतो. संत कबीरांची दोहे जे आहेत अगदी आपण पाहतो की गुरु गोविंद सिंग यांनीही म्हटलेले आहेत किंवा त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती असल्याचा दिसून येतो. आणि जे शेख अहमद सरहिंदी आहेत ते नक्षबंदी कबिला जो आहे किंवा परंपरा जी आहे तर त्या परंपरेचे एक प्रमुख संत होते. मात्र संत कबीर यांच्यावरती त्यांचा फारसा प्रभाव नव्हता, तर रामानंदांचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्याचं उत्तर त्यामुळे आपल्याला एक किंवा दोन दोन्हीही चूक आहे. कारण संत निंबार्क जे आहेत एकतरी 7वं 8वं किंवा 11वं 12वं शतक म्हणतो, जे दोन्ही काळामध्ये अकबर हे नव्हते, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि संत कबीरावरती रामानंदांचा प्रभाव दिसून येतो. पुढला प्रश्न आहे, मिया तानसेनच्या संदर्भात खालील विधाने बरोबर नाहीत कोणती आहेत, म्हणजे याच्यापैकी कुठल्या विधानांसह सहमत नाही असं म्हणू शकतो आपण. तर तानसेन ही पदवी त्याला सम्राट अकबराने दिली. दुसरं, तानसेनने हिंदू देवदेवतावरती द्रुपदांची रचना केली का तानसेनने आपल्या संरक्षकावरती गाणी रचली आहेत का तानसेनने अनेक रागांचा शोध लावलेला आहे. तर याच्यामध्ये जे BCD आहेत ते बरोबर आहेत. आणि जे तानसेन ही पदवी आहे तर ग्वालियरचा राजा विक्रमजीत यांनी ग्वालियरचा जो राजा होता त्या कालखंडामध्ये विक्रमजीत, तर या विक्रमजीतनं ही पदवी दिल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सम्राट अकबरानं ही पदवी त्याला दिलेली नाही आहे तानसेनना. त्यामुळे हे तिन्ही बरोबर असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे चुकीचं विधान शोधायचंय, त्यामुळे याचं उत्तर आहे ए.
पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाने सचित्र हस्तलिखितावरून अल्बम आणि वैयक्तिक पोर्ट्रेटवरती जोर दिला? हुमायूं, अकबर, जहांगीर का शहाजहान? तर आपल्याला दिसून यायचं की आपण अगदी शाळेच्या पुस्तकामध्ये किंवा अगदी मुघल साम्राज्यातील जे काही चित्रकारिता आहे याच्या संदर्भात जर पाहायला गेलो तर पहिल्यांदा एक चित्र येतं, जहांगीरचं चित्र आहे, ज्याच्यामध्ये तो अशा पद्धतीने उभारतोय आणि हातावरती त्याच्या कबूतर आहे. तर याच्यावरून ते पोर्ट्रेट आपल्याला दिसून येते आणि त्या दृष्टिकोनातून जहांगीरनं पोर्ट्रेटवरती जास्त भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. तसं अकबराच्या कालखंडामध्ये जो मनसूर वगैरे होता त्या मनसूरनं वगैरे आपल्याला ही चित्रकारिता जी आहे मुघल शैली जे आहे सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. मुघल शैलीचं जे काही वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये आपण काय पाहतो की मोस्टली निसर्ग चित्रण याच्यामध्ये दिसून येतं, ज्याच्यामध्ये लढाई असेल, शिकारीचे दृश्य असतील, वन्यजीव असतील, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे नैसर्गिक कला जी आहे ती मुघल चित्रकारितामध्ये पाहायला मिळते. तर या दृष्टिकोनातून जे पोर्ट्रेट आहे तर ते वैयक्तिक पोर्ट्रेट जे आहे त्या सुरुवातीला जहांगीरच्या काळामध्ये प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळतात. मध्ययुगीन भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? आकाराच्या दृष्टीने चढत्या क्रमाने. तर मोस्टली मध्ययुगीन भारतामध्ये रचना जर बघितली तर आपल्याला दिसून येतं की गाव असायचं, गावाच्या वरती महल असायचा, महलाच्या वरती परगणा असायचा, परगण्याच्या वरती सरकार असायचं आणि सरकारच्या वरती सुबा असायचा. सुबा म्हणजे थोडक्यात राज्य. त्यानंतर जर परगणा म्हटलं तर सरकार म्हटलं तर आपण त्याला जिल्हा म्हणू शकतो आणि परगणा म्हटलं तर त्याला तालुका म्हणता येईल. आणि याचबरोबर महल जे आहे तर महल काही गावांचा समूह असायचा. तर या दृष्टिकोनातून जे उत्तर आहे परगणा, सरकार, सुबा. सुबा किंवा सुभा असं म्हटलं जातं आणि या सुभा याच्यावरूनच त्याचा जो प्रमुख असायचा त्याला आपण सुभेदार असं म्हणतो. तर या दृष्टिकोनातून आपल्याला ए हे उत्तर बरोबर आहे. पुढला प्रश्न आहे, भारतीय इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. आर्कॉटचा निजाम हैदराबाद संस्थानातून बाहेर पडला. 2. मैसूर राज्य विजयनगर साम्राज्याच्या बाहेर आले किंवा विजयनगर साम्राज्यामधून आले थोडक्यात. 3. रोहिलखंड राज्याची स्थापना अहमद शाह दुर्राणीच्या ताब्यातील प्रदेशातून झाली. तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की आर्कॉट जो आहे म्हणजे मुघल साम्राज्यामध्ये जे काही वेगवेगळे त्या कालखंडातील नवाब जे आहेत ते बाजूला झाले. कधी 1707 ला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हळूहळू लॅटर मुघल्स म्हणतो त्यांच्या काळामध्ये केंद्रीय सत्ता जी आहे ती कमकुवत झाली आणि त्या कमकुवत झाल्यानंतर वेगवेगळ्या जे काही नवाब होते त्या सरदारांनी स्वतःची साम्राज्य किंवा राज्य निर्माण करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये हैदराबादचा निजाम होता, कर्नाटकचा नवाब होता, तसं बंगालचा नवाब सुद्धा होता, हे आपण पाहतो. तर आर्कॉट हा कर्नाटकचा भाग होता. त्या ठिकाणी कर्नाटकचा नवाब जो आहे हा कर्नाटकचा नवाब राज्य करत होता आणि त्या अनुषंगानं तो हैदराबाद संस्थानाचा घटक नव्हता, म्हणून हे विधान चुकीचं ठरतं. दुसरं, मैसूर राज्य जे आहे विजयनगर साम्राज्याच्या बाहेर आले, हे बरोबर आहे. कारण मैसूर जे आहे विजयनगरचा एक जो काही सरदार, सामंत म्हणतो त्याला, वेसल, तर हा सामंत होता. त्या सामंताचंच एक राज्य होतं मैसूर राज्य. आणि या ठिकाणी मैसूरमध्ये आपल्याला दिसून येतं की वाडियार राजघराणं राज्य करत होतं आणि त्या दृष्टिकोनातून हे बरोबर आहे, मैसूरमधूनच बाहेर आलं. रोहिलखंड राज्याची स्थापना अहमद शाह दुराणीच्या ताब्यातील प्रदेशातून झाली का? नाही झाली. कारण जे रोहिलखंड आहे मोगल काळामध्ये, अगदी औरंगजेबाच्या काळामध्ये जे काही रोहिल्ला आहेत म्हणजे रोहिलखंड, रोह या ठिकाणातून आलेले. रोह हा कुठं होता तर सध्याच्या जो काही अफगाणिस्तान, इराणचा जो भाग आहे त्या भागातील जो काही लोक आहेत त्यांना तो प्रदेश आहे त्याला रोह म्हणायचा. आणि तिथून आलेले जे लोक आहेत तर ते इथं भारतामध्ये काही भागामध्ये, जसं उत्तर प्रदेशामधील जे काही 1, 2, 3 बरेली वगैरे जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी हे स्थायी झाले, हे स्थापित झाले आणि त्यामुळं या भागाला
एक प्रकारे रोहिलखंड असं म्हटलं जाऊ लागलं. साधारणतः 20-25 हजारच्या आसपास ही संख्या होती आणि नंतरच्या कालखंडामध्ये पश्तून वगैरे जे आहेत अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात आले. ते कधी आले? अहमदशाह दुर्राणीच्या काळामध्ये. अहमदशाह अब्दाली जो होता त्याच्या कालखंडामध्ये तिसऱ्या पानिपतच्या युद्धाच्या अहमदशाह अब्दाली साधारणतः 1748च्या आसपास ज्यावेळेस तो भारतावरती आक्रमण केलं त्यावेळेस याच्याबरोबर आणखी एक मोठ्या प्रमाणामध्ये पश्तून आणि अफगाण लोकांचा भारतामध्ये प्रवेश झाला आणि हे सगळे रोहिलखंड या भागामध्ये जे रामपूर बरेली वगैरे जो उत्तर प्रदेशातील सध्याचे जिल्हे आहेत या भागामध्ये राहिले आणि म्हणून रोहिलखंड जो आहे हा यावेळेस नाही तर त्याच्या आधीपासूनच अस्तित्वात होता. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. म्हणजे उत्तर फक्त 2 येतं, फक्त बी. याचं उत्तर बी आहे, फक्त 2. पोर्तुगीज लेखक नुनीज याच्यामध्ये विजयनगर साम्राज्यातील महिला खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ होत्या? तर आपल्याला दिसून येतं की विजयनगर साम्राज्याला अनेक जे परकीय प्रवासी होते त्यांनी भेटी दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये डोमिंगो पायस आहे, निकोलो कोंटी आहे, नुनीज आहे, इब्न बतुता आहे, अब्दुल रज्जाक आहे, बार्बोसा आहे किंवा मार्को पोलो आहे आणि नुनीज आहे. या नुनीज न सांगितलं की कुस्ती, खगोल, लेखा, अकाउंटिंग आणि ज्योतिष्य या सगळ्या क्षेत्रामध्ये महिला या कार्य करत होत्या. तर याचं उत्तर येतं वरील सर्व. खालील विधाने विचारात घ्या. इल्तुतमिशच्या कारकिर्दीत चंगीज खान फरार ख्वारिझमचा राजपुत्राचा पाठलाग करत सिंधू नदीपर्यंत पोहोचला. दुसरं, मोहम्मद बिनच्या कारकिर्दीत तैमूरने मुलतानवर ताबा मिळवला आणि सिंधू ओलांडली. तिसरं, विजयनगर साम्राज्याचा देवराय 2च्या कारकिर्दीमध्ये वास्को द गामा केरळच्या किनारपट्टीवरती पोहोचला. याचं उत्तर जर शोधायला गेलं तर फक्त 1 बरोबर आहे. कारण इल्तुतमिशच्या कारकिर्दीमध्ये साधारणतः इल्तुतमिशची कारकीर्द 1206ला आपण काय पाहतो की सल्तनतशाहीची स्थापना झाली आणि 1211 ते 1236 या कालखंडामध्ये अल्तमश जो आहे हा सुलतानशाहीवरती म्हणजे सुलतान म्हणून कार्यरत होता आणि चंगेज खान जो आहे याच्याच काळामध्ये 1221च्या आसपास तो सिंधू नदीपर्यंत पोहोचल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरं, मोहम्मद बिन च्या कारकिर्दीमध्ये तैमूरने मुलतानवरती ताबा मिळवला आणि तो सिंधू नदीपर्यंत पोहोचला. तर हे चुकीचं का ठरतं? तर मोहम्मद बिन तुगलकचा जो कालखंड आहे तो कालखंड आपल्याला साधारणतः 1351 पर्यंत दिसतो आणि तैमूर जो आहे तो 1398ला यानं स्वारी केलेली आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. विजयनगर साम्राज्याचा जो देवराय 2 आहे याची कारकीर्द साधारणतः आपल्याला दिसून येते की 1446 पर्यंत आहे आणि त्याचबरोबर वास्को द गामा आहे हा पहिल्यांदा भारतामध्ये आला तो म्हणजे 1498ला. तर या दृष्टिकोनातून हे पण चुकीचं आहे. म्हणून उत्तर याचं फक्त 1 बरोबर आहे, म्हणजेच ए. मध्ययुगीन भारताच्या कालखंडामध्ये फणम या शब्दाचा संदर्भ काय आहे? कपडे, नाणी, दागिने का शस्त्र? तर याचं उत्तर येतं ते म्हणजे फणम म्हणजे नाणी. तर नाणी जे आहेत हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये फणम म्हणून ओळखली जात असत. मोस्टली आपण जर बघितलं तर कंपनी ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही मद्रास प्रेसिडेन्सी होती या मद्रास प्रेसिडेन्सीनं यांच्या कालखंडामध्ये हा फणम जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वापरात आणल्याचं दिसून येतं आपल्याला. त्यामुळे ही नाणी होती. पुढला आहे भारताच्या इतिहासाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1, भारतावर पहिलं मंगोल आक्रमण जलाउद्दीन खिल्जीच्या कारकिर्दीमध्ये झालं. 2, अल्लाउद्दीन खिल्जीच्या कारकिर्दीत एका मंगोल आक्रमणाने दिल्लीपर्यंत मजल मारली आणि शहराला वेढा घातला. 3, मोहम्मद बिन तुगलक याच्या कारकिर्दीत राज्याच्या वायव्येकडील भाग मंगोलांना तात्पुरता मोहम्मद बिन हरला. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? याचा विचार करायला गेलं तर आपल्याला दिसून येतं की पहिलं मंगोल आक्रमण जे आहे ते आता मागच्याच प्रश्नामध्ये आपण विचारात घेतलं तसं अल्तमश किंवा इल्तुतमिश याच्या कालखंडामध्ये झालेलं होतं. त्यामुळे या ठिकाणी जलाउद्दीन खिल्जीचा कालखंड चुकीचा आहे. दुसरं, अल्लाउद्दीन खिल्जीच्या कालखंडामध्ये एक आक्रमण झालेलं होतं
आणि त्यांनी शहराला वेढा, दिल्ली शहराला वेढा घातल्याचं आपल्याला दिसून येतं. तिसरं, मोहम्मद बिन तुगलक याच्या कालखंडामध्ये वायव्येकडील भाग मंगोलांना तात्पुरता हरला नाही. तर मोहम्मद बिन तुगलक आहे यानं या मंगोल आक्रमणाला अगदी यशस्वीरित्या परतवून लावल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. म्हणून उत्तर फक्त 2 बरोबर आहे. या ठिकाणी बी हे याचं उत्तर येतं. फक्त 2 बरोबर. पुढलाही भारतीय इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणाला कुलाहदारन म्हणून ओळखलं जातं? तर हे अरब व्यापारी होते का कलंदर का पर्शियन सुलेखनकार का सय्यद? तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये सय्यद म्हणजे जे काही मोस्टली धार्मिक जे कायदे कानून असतील त्यांचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जात असतात, त्यांना आपण कुलहदारन असं म्हणून ओळखतात. हे आपण पाहतो. एक धार्मिक वर्ग असं याला आपण म्हणू शकतो. पुढला प्रश्न आहे, योग वशिष्ठीचे फारसीमध्ये भाषांतर निजामुद्दीन पानिपती यांनी केले. त्यावेळेस खालीलपैकी कोणाची कारकीर्द सुरू होती? तर याचं उत्तर येतं अकबर. अकबराच्या कालखंडामध्ये योग वशिष्ठ जे आहे हे जे काही एक आध्यात्मिक ग्रंथ आहे तो योग वशिष्ठ निजामुद्दीन पानिपत यांनी फारसीमध्ये अनुवादित केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने 2023 पर्यंत मध्ययुगीन भारतावरची जी काही आपण प्रश्न आहेत ती पाहिलेली आहेत. 2023ला आपल्याला फारसे प्रश्न दिसून येत नाहीत. तर या दृष्टिकोनातून मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे तुम्हाला या दृष्टीनं कशामधून आणि कसा वाचायचा आहे हे समजेल. मोस्टली आता आपण सुरुवातीला जसं म्हटलेलं आहे की मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे याच्यासाठी तुम्ही एक सतीशचंद्राचा NCERT किंवा सतीशचंद्रांचं रेफरन्स बुक किंवा झेल मेहता यांचं व्हॉल्यूम पाहू शकताय. तर या दृष्टिकोनातून आपण हा घटक जो आहे आता थांबूया. थँक्यू.